तर आज प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी भाषा दिवस याविषयी अधिक माहिती आपण मिळवणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिक्षक आणि माझ्या बालमित्रांना नमस्कार. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. म्हणजेच हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले, म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. त्यानंतर मराठीचे महत्त्व सांगायचं. मराठी ही फक्त संवाद भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि विचारांची ओळख आहे. आपली मायबोली मराठी जगातील प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक आहे. मातृभाषेचा सन्मान करणे, तिचा वापर दैनंदिन जीवनात करणे आणि नवीन पिढीपर्यंत ती पोचवणे ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आज झालेली आहे. तर लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. मराठीचा इतिहास सुमारे 2400 वर्ष जुना असल्याचे मानले जाते. तिचा उगम महाराष्ट्री प्राकृत या प्राचीन भाषेतून झाला आहे. त्यानंतर तिचा प्राचीन शिलालेख हा सर्वात जुना पुरावा जुन्नर जवळील नाणेघाट येथील शिलालेखात आढळतो, जो सुमारे 2200 वर्षापूर्वीचा आहे. तसेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली चामुंडराय करविले हा सुप्रसिद्ध शिलालेख आहे. कोणता? तर चामुंडराय करविले हा सुप्रसिद्ध शिलालेख आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून मराठीला साहित्याचे वैभव मिळवून दिले. पुढे वारकरी आणि महानुभाव पंथांच्या संतांनी या भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा मिळाला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी आपली राजभाषा झाली. नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी या कवी सुरेश भटांच्या ओळीप्रमाणे आपण भाषेचा वारसा जपला पाहिजे. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. तर कवी म्हणतात की आमचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि आम्हाला मराठी बोलायला